नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर स्वागत आहे तुमचं माझ्या नव्या रेसिपीमध्ये. तर आता सध्या सुरू आहे मस्त हिवाळा आणि हिवाळ्यामध्ये खूप छान छान अशा ताज्या भाज्या मार्केटला येत असतात. त्यातलीच एक भाजी झटपट बनवण्यासाठी मी आज तयार केली. टिफिनसाठी आपण ही भाजी बनवू शकतो. लहान मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी खूप छान आणि पटकन तयार होती ही भाजी. मी वालाचे शेंगा करता मी प्रथम कढईमध्ये लसूण जिरे मोहरीचा तडका दिलेला आहे. लसूण हा मस्त ब्राऊन कलरचा होऊ द्यायचा आणि नंतर अशा निवडून घेतलेल्या शेंगा स्वच्छ पाण्यात धुवायच्या आणि कढईमध्ये तेलातच परतून घ्यायच्या मस्तपैकी. शेंगा अशा तेलामध्ये परतल्यानंतर खूप टेस्ट येते. एकदम शेंगांची टेस्ट असते ती परफेक्ट टेस्ट येते त्याला. मसाल्यानंतर टाकायचे आधी या तेलामध्येच परतून घ्यायचं मस्तपैकी. तेलातच हे द्यायचं, त्याला काही पाणी वगैरे टाकण्याची आवश्यकता नाही आणि खूप अगदी मऊ मस्त कमी याच्यामध्ये शिजून जातात. गॅस कमी करायचा शिजताना. शेंगा आता मी कढईत टाकून मस्तपैकी परतून घेऊया त्याला. मस्तपैकी परतला म्हणजे पूर्ण लसूण आणि जिरे मसाला तर लागेल पूर्ण तेल शेंगाण्यावरती मिसळून जायचं. आता याला आपण 2-5 मिनटासाठी झाकण ठेवूया. त्याच्यावरती जास्त तेलामध्ये मस्त मऊ होतात. 2 ते 3 मिनटासाठी पण तुम्ही ठेवू शकता. 2 मिनटाच्या नंतर आता मी एकदा परत याला परतून घेते जेणेकरून या खाली लागलं नाही पाहिजे. तुम्ही बघू शकता यामध्ये शेंगांचा जो ग्रीन कलर आहे तो चेंज झाला आणि शेंगा अशा मऊ दिसत आहेत, शिजल्यात त्यात. आता या शेंगामध्ये मी मसाला ॲड करते. मसाला अर्धा चम्मचच टाकते. हा जो रेडीमेड मसाला आहे सुहाणा मसाला मी वापरते. चवीनुसार मीठ आणि दाण्यांचा कूट. नंतर छान परतून घेऊन मसाला टाकायचं. मसाला आणि शेंगदाणा याची जी टेस्ट आहे ती या शेंगांना मस्तपैकी मसाला पूर्णतः लागलेला असतो आणि त्याची टेस्ट मस्त भन्नाट लागते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यात बाकी मसाले टाकू शकता किंवा सगळ्यात शेवटी लाल तिखट, लाल मिरची पावडर जी असते आपली घरची बनवलेली ती टाकते चवीनुसार. तसं मसाला पण तिखट असतो, तुम्ही टाकू शकता किंवा स्किपही करू शकता हा पार्ट. पण मला थोडंसं तिखट आवडतं म्हणून मी यामध्ये 1 ते 1.5 चम्मच तिखट हे शेवटी टाकते. काय होतं ना, सुरुवातीला तिखट टाकल्यास ते तिखट लागून जातं. आपण ड्राय भाजी करतो, तिखटातच सर्व ठसका उठून जातो. थोडीसं मी भाजी लागू नये म्हणून पाणी पण टाकलं होतं. त्याला 5 मिनटं वाफवून घेऊ मस्तपैकी झाकून ठेवू. 5 मिनटाच्या नंतर शेंगा खूप मस्त होतात. अशा प्रकारे आपण ही भाजी टिफिनसाठी बनवू शकतो. खूप टेस्टी लागते. म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही प्लीज कमेंट करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.